हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. हार्ड वॉटरमुळे बकेट्सला असे स्टेन्स पडतात. ही आमची जुन्या घरापासूनचीच बकेट आहे. तर हिला भंगारमध्ये द्यायला काढली होती, पण आज क्लीन करून बघू. जर हिच्यावरचे डाग निघाले तर ही वापरण्यायोग्य होईल. तर ही बकेट कुठूनच तुटलेली नाही आहे, फक्त हिच्यावर हार्ड वॉटरमुळे डाग पडलेत. तर हे डाग आज मी तुम्हाला झटपट कसे निघतात ते दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी याच्यावरती हार्पिक टाकायचं आहे. आता हे कुठल्याही स्क्रबरच्या साहाय्याने हार्पिक व्यवस्थित पूर्ण बकेटला कोट करून घ्यायचं. आणि या कोटिंगला आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं तसंच राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घासून घ्यायचं आहे. आतल्या बाजूला सुद्धा मी हार्पिक यूज करते. आतल्या बाजूस नंतर या हँडलमध्ये सुद्धा मी हार्पिक टाकून घेते. व्यवस्थित कॉर्नर्समध्ये हार्पिक पसरवून घ्यायचंय. आतमध्ये सुद्धा पूर्ण हार्पिकचा कोट करायचंय. याला व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे. बकेटला व्यवस्थित कोटिंग करून घेतलंय. आता ही बकेट 5 ते 10 मिनिटं अशीच राहू द्यायची. आता 10 मिनिटानंतर या बकेटला घासायचं आहे. त्या स्क्रबरच्या साहाय्याने ला व्यवस्थित घासायचं. बघा, याच्यावरचा कागदही निघतोय. एकदा घासून घेतल्यानंतर आता मीठ घ्यायचंय. यावरच मीठ लावून त्याला परत एकदा घासून घ्यायचं. या स्क्रबरलाच मी मीठ लावलंय आणि त्याने एकदा व्यवस्थित क्लीन करून घेते. एका खराब ब्रशच्या मदतीने मी हे कॉर्नर्स साफ करून घेणार आहे. त्यानंतर आतली बाजू सुद्धा मी मीठ लावून घासून घेते.
तर बकेट व्यवस्थित मी घासून घेतली आहे. आता तिला मी फक्त साध्या पाण्याने धुवून घेणार आहे. बघू शकता धुतल्यानंतरच किती फरक पडला आहे बकेटमध्ये. आधी खूप स्टेन्स होते तिच्यावर आणि आता पूर्णपणे ही बकेट क्लीन झाली आहे. हे बघा, ही बकेट आता पूर्णपणे क्लीन झालेली आहे आणि अगदी वापरण्यायोग्य झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.